भटक्यांची ओळख निर्माण करण्याचे काम भाजपनं केलं. पद्मश्री पुरस्कार प्राप्त खासदार विकास महात्मे. निवडणुकीमध्ये भटक्या विमुक्तांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून भटक्या विमुक्त लोकांनी इंग्रजांच्या विरोधात तीव्र लढा देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवण्याचे काम केलं. परंतु देशद्रोहाचा कायम ठपका भटका समाजाला काँग्रेसच्या काळात व इंग्रजांच्या काळात लागला होता. खूप मोठ्या अडचणीला या समाजाला सामोरं जावं लागलं. शाळा नाही, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधा नाहीत. परंतु केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या महायुतीने भटक्यांची आतापर्यंत नसलेली ओळख, ती ओळख निर्माण करण्याचं काम महायुतीच्या सरकारनं केलं आहे. सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. काँग्रेस सरकारने या देशातील भटक्या समाजाला त्यांची ओळख होऊ दिली नाही. काँग्रेस सरकारने बांगलादेशी लोकांची ओळख निर्माण करून त्यांना रेशन कार्ड दिलं. परंतु या देशातील मुख्य समजल्या जाणाऱ्या खऱ्या असलेल्या भटक्या समाजाची ओळख होऊ दिली नाही किंवा त्यांचे अस्तित्व मान्य केलं नाही. परंतु भारतीय जनता पार्टीने या समाजाला दिशा देण्याचं काम केलं असं त्यांनी यावेळी सांगितलं. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. 20 वर्षापासून आपण राजकारणात आहोत. या मातीने भरपूर प्रेम दिलं आहे. परंतु भटक्या व मुक्तांच्या गेल्या अनेक वर्षापासूनचे असलेल्या मागण्या त्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी ग्वाही माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील यांनी केली. भटक्यावर मुक्ता गरीब समाज आहे. शिक्षणापासून वंचित होता. या समाजाला मुख्य शिक्षणापासून वंचित होता. परंतु भटक्या व मुक्तांच्या गेल्या अनेक वर्षापासूनचे असलेल्या मागण्या त्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी ग्वाही माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील यांनी दिली. भटक्यावर मुक्ता गरीब समाज आहे. शिक्षणापासून वंचित होता. या समाजाला मुख्य शिक्षणापासून वंचित ठेवलं. या समाजाला भटक्या समाजाला शाळा काय असते याबाबतची कधी माहिती नव्हती. परंतु आता या समाजाला मूळ प्रवाहात आणण्याचे काम झाले असून देशातील नरेंद्र मोदी सरकारने या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं आहे असे यावेळी सांगितले. त्याचबरोबर 2016 साली आम्ही जाहीर केलेला जाहीरनामा पूर्ण केला आहे. त्या जाहीरनाम्याच्या अनुषंगाने सर्व कामे केली आहेत. आम्ही एकदा जाहीरनामा किंवा वचननामा देतो तर तो पूर्ण करतो. परंतु यावेळेचा जाहीरनामा सुद्धा आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. यावेळी बाळासाहेब शिंगाडे यांनी सविस्तर मार्गदर्शन करून कोरोना काळात केलेली कामे, शहरातील विकास कामे केवळ माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील यांच्या प्रयत्नामुळेच झाली अशी ग्वाही देऊन नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं. येत्या 2 वर्षात हा जाहीरनामा दिलेली आश्वासने पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. धनगर समाजाचे नेते अनिल गोळेकर, अरविंद पाटील निलंगेकर, संजय दुर्वे यासह आदी उपस्थित होते. यावेळी धनगर समाजाकडून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निलंगा नगरपालिका निवडणुकीसंदर्भात पाठिंबा देण्यात आला. तत्पूर्वी भटक्यावर मुक्तांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. निलंगा नगरपालिकेमध्ये सन्माननीय माजी मंत्री आणि माझे सहकारी मित्र संभाजीराव निलंगेकर पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टी ही नगरपालिकेची निवडणूक लढवत आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमचे भाजपचे अधिकृत जे आहेत ते संजयराज प्रमोद हलगरकर आणि नगरसेवक पदाचे 23 भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार असे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार रिंगणात आहेत. आणि मी निलंग्याच्या माझ्या शहरातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण या सर्व नगरसेवकांना आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं. आज सन्माननीय संभाजीराव निलंगेकर पाटील साहेबांचं नेतृत्व हे आज जिल्ह्यामध्ये सगळीकडं काम करतं आहे आणि मला खात्री आहे की 100% निकाल हा निलंग्यातील जनता संभाजीरावांच्या बाजूनं देणार ह्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. पण अजूनसुद्धा ताकद ही सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी लावावी. त्याचबरोबर मतदारांनी पण पूर्ण ताकदीनं कुठल्याही अपप्रचाराला, कुठल्याही आमिषाला, कुठल्याही चुकीच्या ह्याला बळी न पडता निलंगा नगरपालिका जी आहे ती भारतीय जनता पार्टीच्या विचाराची कायम ठेवावी ही विनंती करतो. आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण, आज मी आहे,
संभाजीराव आहे, आम्ही सर्व बसवराज पाटील साहेब आहे, आम्ही सर्वजण लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहोत. त्याची सुरुवात ही निलंग्याच्या या निवडणुकीतनं होती आहे. मग सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी ही विनंती करतो.